रोहिणा गावात जागृत देवस्थान आहे. इथून 3 डांगामध्ये देवी इथे येऊन बसलेली आहे. जुनं मंदिर खाली होतं. माझे वडील 30 वर्ष सरपंच झाल्यानंतर रस्ता सुद्धा नव्हता. लाईट रस्ता त्यांनी झाल्यानंतर सगळं झालेलं आहे. आमदार बाबासाहेब पाटलांनी भरघोस असा निधी दिलेला आहे. मधुकरराव चव्हाण जे तुळजापूरचे आमदार होते त्यांनी पण इथे सहकार्य केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील रोहिणा गावामध्ये. तुम्ही माझ्या उजव्या हाताकडे बघू शकता. पुरातन काळातील हे मंदिर आहे, तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र अंबिका देवी मंदिर रोहिणा या गावामध्ये मागच्या 8 दिवसापासून, ज्या दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशीपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आणि रोहिणा येथील पोलीस पाटील माझे मित्र आहेत फुलचंदजी केंद्रे, त्यांच्या संपर्कात असल्यामुळे इथे येण्याचा मला योग आला. अतिशय निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे रोहिणा गाव आणि हे मंदिर आहे. मंदिराचा पूर्ण परिसर फिरून मी तुम्हाला रोहिणा गावच्या अंबिका देवीचं मंदिर आज दाखवणार आहे. आणि इथे येणाऱ्या सर्व महिला पुरुष भाविक भक्तांचा देखील काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. फुलचंदजी केंद्रे माझ्यासोबत आहेत. हेच माझे मित्र आहेत ज्यांनी मला इथल्या मंदिराची माहिती दिली आणि त्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सर, आपण जाऊया पुढे आणि सविस्तर असं मला माहिती इथली संपूर्ण घ्यायची आहे. कोण माहिती देणार आहे, कुठून लोक येतात, किती दिवसापासून इथं उत्सव चालतो, हे आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं मंदिर या रोहिणा गावामध्ये आहे अंबिका देवीचं. आणि देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा नवरात्र उत्सव सुरू आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मोठी यात्राच भरते. अनेक भाविक, तरुण तरुणी, युवक युवती या ठिकाणी या देवीच्या मंदिरासाठी आलेले आहेत. आपण थेट मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत. मंदिर परिसर कसा आहे, किती वर्षापासून या मंदिराला पार्श्वभूमी आहे, काय इथली नेमकी माहिती आहे, हे सगळं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत कॅमेऱ्यावर माझे मित्रच आहेत. नुकतीच त्यांची सुद्धा मला ओळख झाली. ते शेळगावचे रशीद तांबोळी सर आहेत. आपण ते मला सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे भाविक या ठिकाणी अंबिका देवीच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. मंदिरातून दर्शन घेऊन कोणी येत आहेत तर कोणी वापस जात आहेत. अतिशय सुंदर असा हा परिसर, वसुंधरेच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे रोहिणा गाव आहे. आणि अंबिका देवीचं मंदिर जे आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. आम्ही जातोय आता याच मार्गाने थेट मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. अगदी या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आहे. बघू शकता तुम्ही, हे व्यावसायिक मंडळी आणि यात्रेकरू सुद्धा, हे भाविक, लहान मुलं मुली, छोटे बालक बालिका, वयोवृद्ध देखील, आणि हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही बांधव या ठिकाणी अगदी एकोप्यानं ही यात्रा भरवली याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मागच्या 9 दिवसापासून आजचा आहे आज 1 ऑक्टोबर, म्हणजे उद्या दसरा आहे, उद्या विजयादशमी. उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाचा शेवटचा असेल. म्हणून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्तानंच या अंबिका देवीच्या मंदिरातून तुम्हाला खरी माहिती नेमकी काय आहे हे पाहायला मिळणार आहे. बघू शकता तुम्ही, मी थेट पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. कुठून आलेले आहेत भाविक आणि कशा पद्धतीने या ठिकाणी किती वर्षापासून ते येतात, काय या मंदिराला पार्श्वभूमी आहे. माझ्यासोबत एक वयस्कर आजी आहेत. काकू, कुठून आलात? नाही, आम्ही राचेनावाडीहून. राचेनावाडीहून आलात का? बरोबर. किती दिवसापासून येता इथं मंदिरात? बाळपणापासून येतो इथं, चलत येतो तो आजवर. आता चंद महिना मांडुळाहून. लहानपणापासून इथे येता तुम्ही? चालत येत होता? अगदी चालत येतो. काय नेमकं मंदिरामध्ये कसं वाटतं इथं आल्यानंतर? नादर वाटला, नादर वाटला. आम्ही राचेनावाडीत जन्म बी आम्हाला दिले बी राचेनावाडीत. बाळपणापासून तिथंच आणि बाळपणापासून येतो तो, जातो तो. ते आता गाडी मोटर निघाल्यात, आम्हाला नव्हतं असलं म्हणले मी. आता असलं नव्हतंच की तेव्हा. काय मला सगळा महाराष्ट्र बघणार आहे आता उद्या की इथल्या अंबिका देवीच्या मंदिराची तुम्ही माहिती देणार आहेत. म्हणून काय नेमकं महत्व आहे या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने इथं महिला येतात? आम्हाला चांगलं वाटतंय. मला काही कसलं काही कळत नाही. गावात नवरात्र बसले, पारण नवरात्राचं धरले बरी, आपल्याला काही कळत नाही.
उगाच डोळ्यानं बघायचं ऐकायचं समाधान मात्र वाटतंय. चला ठीक आहे, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणखी मी काही भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अनेक लहान वयोवृद्ध बालक या ठिकाणी आलेले तुम्ही पाहताय. सर तुम्ही चला. हा बघू शकता तुम्ही, याच अंबिका देवीच्या मंदिराच्या बाजूलाच हे संपूर्ण यात्रा आणि हे यात्रेतील दुकानं आहेत. थोडस खाली बसून आपण त्यांचा स्पष्ट चेहरा घेता येईल असं आपण बोलूया. चाचा कितने दिन से यहाँ पर आते हैं आप? बहुत दिन हो गया. फिर भी कितने साल से आते हैं? 10-15-20 साल की पहली दुकान मेरी है. हाँ हाँ, क्या क्या रखते हैं आपकी दुकान में? ये झुनझुना, हाँ गाड़िया, बच्चों के चश्मे, कंगवे, फनी, हरसा, हाँ सब रखते. कैसा चलता है कारोबार? अच्छा चलता है, ठीक है. कितने दिन चलता है ये कब 9 दिन का आता है, आपका 11 दिन का आया. ऐसा है. बघू शकता काकांनी 11 दिवसाचा इथला हा उत्सव चालतो अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं वयस्कर महिला ज्या आहेत त्यांच्याकडून खरं तर माहिती मिळेल असा माझा अंदाज आहे, परंतु ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. ज्यांना कोणाला सांगता येते त्यांना मात्र बघू हे पहा, अतिशय एकदम एक 2 महिन्याचं बाळ असेल किंवा 3 महिन्याचं असेल. किती दिवसाचं आहे बाळ काकू? काकू किती दिवसाचं बाळ आहे? 4 महिन्याच्या बाळाला घेऊन काकू आता अंबिका देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. काय वाटतं इथं आल्यानंतर? चांगलं वाटतंय. किती दिवसापासून येतात? आमदार आम्ही लेकराला निघालते. कुठून आलात? जवळगा. बरं बरं. कोणतं जवळ का इथे? बर बर. काकाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. काका कुठून आला तुम्ही? मीतलाच आहे. काय सांगायचं आहे तुमच्या गावच्या मंदिराबद्दल? चांगलं आहे, व्यवस्थिशीर आहे, चालतंय सगळं व्यवस्थिशीर चालतंय. वृद्ध दाम्पत्य सुद्धा आलेलं आहे. काकू कुठून आलात? चाकुरा. बरं, किती वर्षापासून येत आहे? असं का घालता येतात असं मध्ये जसं आपण येरी म्हणतो तसं येरी पण इथं दर्शन वगैरे होते का? येता का तुम्ही? बरं. आणि तुम्ही सोबतच येता? बरं. किती वर्षापासून मंदिराच्या बद्दल माहिती आहे? 10 वर्ष. हा, तुम्ही समोर येऊन बोलायला पाहिजे, तिकडे जाऊन बोलायला लागलात. जिथं बोलायला पाहिजे तिथं. बाई वाऱ्या खेळायतो आणि इथं पाणी मिळत नव्हतं, घरून पाणी आणायचं नदीला कुठं जाऊन प्यायचं. तेव्हापासून येतात. काय आहे इथे? आणि देवी, मला ऐकायचं तुमच्याकडून. देवी देवी काय महत्व आहे देवीचं आता नवरात्र उत्सवामध्ये? काय सांगतात? आपल्या आईसारखंच शिवान दुसरं काय. तुम्ही तिकडे बघून बोलायला पाहिजे. तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे. तुम्ही तोंड माझ्याकडे इकडे करताय, कॅमेरा तिकडून आहे. तुमचं नाव सांगा बरं मला. माझं नाव लक्ष्मीबाई आहे. हा, लक्ष्मीबाई. मला सांगा, ही यात्रा 9 दिवस भरते. आता तुम्ही तर सांगितलं मला की इथं रस्ता नव्हता, पाण्याची सोय नव्हती. तेव्हाचा आणि आताचा बदल काय झालाय, भाविकांना काय सांगायचं आहे? शिव आहे चांगली, याला शिव ही आहे गाडी मोटर घ्यायचं काय तिथून चालत येत होतो. पाणी कुठं नव्हतं, रस्ता नव्हता. मग तवायापासून येताना महिला म्हणत होत्या खूप जाज्वल्य देवस्थान आहे, नवसाला पावणार आहे. काय त्याच्याबद्दल सांगायचं आहे? बक्कळ पावला, बक्कळ प्रसंग झाला. चला सर आपण पुढे जाऊया. तुम्ही बघा, आता मी पुढे वर हात करून तुम्हाला दाखवणार आहे. ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावरून आपल्याला चलत जायचं आहे वर. आणि वर गेल्यानंतर थेट आपण मंदिरात जाऊया. तिथली काय स्थिती आहे आता सध्याची, पूर्वी कशी स्थिती होती हे सुद्धा आपण बघूया. हा, खाली मामा बसून आहेत, बरोबर आहे. किती दिवसापासून विकता नारळ इथं? 20 वर्ष झाली. बरं, 20 वर्षाच्या अगोदर काही नव्हतं का इथं? हा, इथं पहिलं पब्लिक कमी येत होती. 20 नंतर 18 वर्षानंतर वाढली पब्लिक बघा. बरं बरं. हाच व्यवसाय आहे का तुमच्या नारळाचा? बेल, फूल, पेढा, प्रसाद सारं. बरं, मला सांगा 20 वर्षापूर्वी नारळाची किती किंमत होती? 5 रुपये 10 रुपये. आता 40 रुपये बेल, फूल, नारळ. आणि पूर्वी किती होती म्हणलो? 5 रुपये 10 रुपये. म्हणजे 5 रुपयापासून सुरुवात झाली, तेव्हापासून तुम्ही इथे येता. काय आहे पवित्र मंदिराचं, काय माहिती त्याच्याबद्दल सांगता येईल? नवसाला जगदंबिका भवानी सर्वांना पावती.
चला आपण थेट वर जाऊया. रशीद तांबोळी सरांना विनंती करणार आहे. माझ्यासोबत हा तिकडे काय आहे? बरं, पेढेवाले आहेत ना, पेढेवाल्याकडे जाऊया का? ठीक आहे, काय सांगतात पेढेवाले बघूया आपण. सर किती दिवसापासून येत आहे? नंबर 1 पेढा आहे. 15 ते 20 वर्ष झालं येते इथे. तुम्ही पाठीमागे सर काही थोडं ते बघा कॅमेऱ्याच्या समोर तुम्हीच यायला लागले तर. हा 15 ते 20 वर्ष झालं हा येतो आपण, दरवर्षी येतो इथं. दरवर्षी येतात? हो, दरवर्षी. बरं, कसा प्रतिसाद राहतो इथल्या भाविकांचा? म्हणजे आता पहिले कसं अडचण होती, रस्ता बारीक होता. हा हा आता वरच्यावर सुधारणा झालेली आहे भरपूर. हा हे पायऱ्याचं पुन्हा 7-8 वर्ष झालं. बरं, तुमचं गाव कोणतं आहे सांगा मला? गाव खास डोंगर शेवटी. बरोबर, म्हणजे धोंडू तात्याचं तालुक्यामध्ये. हो. धोंडू तात्याचं देवस्थान हो, आहे. हो. तिथून येतात दरवर्षी. बरं, एवढे 8-10 दिवस नवरात्राचे असतात आपण इथे. सगळे सहकार्य करतात, पोलीस पाटील वगैरे हे असं राहील तिथं. हा हा. पण ह्यांचा सगळा गावाल्याचा संबंध आहे, काही असं टेन्शन नाही इथे. आता इथं ना नवरात्र उत्सव संपल्यानंतर मग पुढं काय असते का? पुन्हा इथं नाही आता पौर्णिमेला काय थोडंफार भरत असं तिथं. पण आता आम्ही इथून गेल्यानंतर आम्ही पौर्णिमेला दुसरीकडे जातात. एवढे 8-10 दिवस. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आता मी फुलचंदजी केंद्रे सर माझ्यासोबत ह्या मंदिराच्या बद्दलची माहिती देण्यासाठी आहेत. काय सांगत होता तुम्ही? जे माहिती सांगत होता ते आता कॅमेऱ्याच्या समोर आता सांगायची आहे. सर इथं माझ्या लहानपणापासून म्हणजे वडील 30 वर्ष सरपंच होते. रस्ता नव्हता इथं, लाईट नव्हती. त्यांच्या हातावर देवस्थानचं काम झालेलं आहे संपूर्ण. मला पोलीस पाटील 25 वर्ष झालेली आहेत. इथं 3 डांगामध्ये देवी आलेली आहे. आम्हाला म्हणजे वडील उपाधी सांगतात आमचे आजोबा आजी वडील. आपण काय करूया, त्या तिथे समोर वर जाऊया, म्हणजे तो परिसर तुम्हाला दाखवता येईल कुठे होती आणि कशा पद्धतीने. तुम्ही आता मला ऑफलाईन मध्ये सांगताना बोललात की इथे कुठे भुयार आहे, भुयार, मग ते कुठून निघतं हे पूर्ण आपण वर जाऊन बघूया. चला, खाली जायचं का? तिरू नदीचा उगम पाणी सुद्धा आहे. तिरू नदीचा उगम झालेला आहे या ठिकाणी. वा, व्हेरी गुड. हे अतिशय महत्वाची बाब आहे. आपण बघूया, तिरू नदीचा उगम याच ठिकाणाहून झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे सुरुवातच इथून आहे का? सर, रशीद तांबोळी सर, बघा हे दृश्य जे आहे, तिरू नदीचा उगम लातूर जिल्ह्यातल्या 3 तालुक्यामध्ये ही आहे. जळकोट तालुक्यामध्ये आहे, उदगीर तालुक्यामध्ये आहे आणि चाकूर तालुक्यामध्ये सुद्धा ही तिरू नदी वाहते. आणि तिरू नदीचा जिथून उगम झालेला आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत. बघू शकता तुम्ही इथला मी नजारा पूर्ण या बातमीच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे माझा. माहिती देण्यासाठी फुलचंद केंद्रे सरांचं मला खूप योगदान लाभत आहे या ठिकाणी. हे काय होतं अगोदर इथं? हे आता कोरडा हौद दिसतंय मला. तीर्थ केलेलं होतं. तीर्थ होतं का हे? पाणी नव्हतं इथं. अच्छा, नदी सुद्धा आटलेली होती. म्हणजे त्याला कल्लोळ म्हणता येईल का? हा, तर हे आता सध्या पाणी नाही एक कल्लोळामध्ये, परंतु पूर्वी या कल्लोळामध्ये इथले भाविक येऊन कल्लोळामध्ये आंघोळ करायचे. हाच आहे तो तिरू नदीचा उगम. तिरू नदीचा उगम झालेल्या ठिकाणी आपण आता पोहोचलो आहोत. मी थोडंसं पाठीमागे येईन. सर तुम्ही चला पाठीमागे, चला. चल रे बाळा, चल. बघा तुम्ही, हे या अंबिका देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक आहेत आणि ज्या ठिकाणाहून तिरू नदीचा उगम झालेला आहे. आता इथून नेमकं हे पुढून कुठून येते पाणी? एक गावापासून चालू होते सर नदी. गावापासून खाली सांडोळ मांडोळ डोंगरात एक 10-5 गावला नदीचा फायदा होतोय सर. बर, खाली मोठं तळ आहे, वर एक तळ आहे. कितीसाठी लोकांनी इथून पाणी आणलेलं आहे. पहिलं डोंगर भाग होता, पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. आता निसर्गरम्य झाले सर, प्रत्येक शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे. शेतकरी सुद्धा सुखी झालाय सर इथे पाण्यामुळे. मला सुद्धा अतिशय आनंद होत आहे तुम्ही माहिती दिल्याची ऐकून. सरांना विनंती करणार आहे, सर तिकडे दाखवा, थोडासा कॅमेरा तिकडे फिरवा. जिथून तिरू नदीचा उगम झाला आहे त्या तिरू नदीच्या उगमामधून आम्ही आता तुम्हाला हे बातमी कव्हरेज करतो आहोत. चला सर, ठीक, आपण जाऊया आता पुन्हा मंदिराकडे जाऊया. केंद्रे सर, चला माझ्यासोबत. अतिशय उत्कृष्ट असं मला सहकार्य करणारे रशीदभाई तांबोळी माझ्यासोबत आहेत. तुमच्या सहकार्याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद व्यक्त करतो सर. पण पुढे जाऊया, आता वरती जाऊया मंदिरावरती. आपण थेट वर जाऊया. काय परिस्थिती आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता किती पायऱ्याचं आहे हे माहित आहे का काही? जवळजवळ 300 पायऱ्या आहेत. बर, खालून वर
जायचा मार्ग बी आहे. सर या आता तुम्हाला इकडून येता येईल आणि सविस्तर असं दाखवता येईल. तर हा परिसर निसर्गरम्य परिसर जो आहे आपल्याला दाखवता येईल. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं रोहिणा गाव आणि रोहिणा गावात असलेलं हे अंबिका देवीचं मंदिर परिसर या परिसरातून तुम्हाला लाईव्ह बघायला मिळते. दिकमाळा आहे सर. कोणता माळा आहे तो? हा, इथून उदगीरच्या किल्ल्याला भुयार आहे सर. बर कुठून आहे ते ते झेंडा दिसतंय ते त्याच्या पाठीमाग भुयार पाठीमागे आहे. आहे का? कसल्या उन्हाळ्यात पाणी सुद्धा हटत नाही सर तिथं. बर नारळ आपण पाणी प्यायला आज बी प्यायलो तर नारळासारखं पाणी प्यायल्यासारखं लागतं सर. बर म्हणजे ह्याला निसर्गाची देणगी म्हणता येईल. अगदी खरं आहे. रोहिणा गावच्या अंबिका मंदिरामध्ये मी आलो आहे आता आणि बघू शकता तुम्ही या वयस्कर महिला ज्या आहेत इथं परडी भरणं सुरू आहे. काय आख्यायिका आहे परडी भरण्यामागचं काय महत्वाचं कारण आहे हे मी जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. अनेक गावाहून महिला येत आहेत, पुरुष मंडळी देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. चला तुम्ही चला चला काकू इथे बसू का? हा बघू शकता तुम्ही. मी आता सविस्तर असं बसून काकूंकडून माहिती घेणार आहे. काय सुरू आहे हे सुरू आहे रोहिण्याची तुळजापूरची माय ठाण आहे आणि हे तर ठाण आहे तुळजापूरचं. आमच्या नशिबाने दैवाने काही काल आहे ते मंदिराची सुद्धा मोठे मोठे मंत्री ते आले हो का. चांगलं झाले देवीचं मंदिर आणले झाले चांगले झाले माय हो का. आनंद आहे इथं. काकू सध्या मनस्थितीमध्ये नाही आहेत इथली माहिती सांगण्यासाठी. काकू कुठून आला तुम्ही? मी लातूर जिल्हा चाकूर तालुक्यात अंबिका रोहिणा माझं माहेर आहे. माहेरात मी देवी पुढे बसली. आणि दिलेलं गाव कोणतं आहे? सासर कोणतं? माहेर सांगितलं पण सासर सांगितलं नाही. सासू सासऱ्यानं काही दिलं तर नाही त्याचा उधार कशाला करू. माय बापाचा करते माझ्या हळजीलेल्या. हे तुमची वैयक्तिक माहिती न सांगता मंदिराबद्दल काय माहिती सांगायची ते ऐकण्यासाठी आलोय. मंदिराबद्दल माहिती तुम्हाला सांगते. मंदिर होतं छोट एवढं मंदिर होतं. मग तिची इच्छा झाली की मोठा हॉल बांधावा म्हणून. पुन्हा सहकार्य केलं ते काही मला माहित नाही पण तिनं बांधून घेतली. पण एवढा सलाप एवढा पडायचा आहे बघा माझ्या मते. अजून कुणी निवडून येऊ कोणचाही मंत्री येऊ एवढा सलाप पाडा. का सत्य आज मला उपास 9 दिवसाचा आहे. एवढा सलाप तिनं पाडा बघा. दुसरं काही नाही. माझी मागणी एवढी आहे. काय हे परडी भरण्याचा काय अर्थ काय ह्याचं काय ह्याच्या मागचं कारण आहे? कारण कसं असतं ही परडी भरावंच लागतंय. 9 दिवसाचा उपास करावाच लागतंय. दैत्याचं जेवण देवीला देवच लागतंय. पुरणपोळीचं जेवण मायला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगता येते का तुम्हाला? कारण काही नाही. तिनं जर खवताळे तर अंग खाजवती. माणसात माणूस ठेवत नाही. पागल करते. डोकं दिमाग चलत नाही. म्हणून ही आदी माया शक्तीचा नवरात्राचा उपास करायलाच पाहिजे आणि शिलंगण खेळायच पाहिजे उद्या परवा. व्हेरी गुड. खूप छान माहिती काकू देत आहेत. याचा अर्थ मला थोडं सांगाल का? हे लहान लहान मुलाच्या आणि मुलीच्या बाहुल्या जे तुम्ही बसवलेले आहेत हे नेमकं कोण आहेत? मग तेच माहिती घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. तळ हातामध्ये फोड आला. तळ हातामध्ये फोड आल्याच्या नंतर परशुराम बाळ देवीला जन्मला. परशुराम बाळ साक्षात देवीला जन्मला म्हणून ही त्याचा पुतळा काढून आम्ही त्याची पूजा करतो. तुम्ही कसं फोटो बसून त्याचा सत्कार करताव कणी ते आम्ही हिचा सत्कार दसऱ्यामध्ये करतो. ही माहिती आहे बघा. आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय. रोहिण्याची माय सर्वाला नोकरी देते. रोहिण्याची माय सर्वाचा पाळणा हलवते. रोहिण्याची माय आज वर्षाला जर बोलून गेलो इथं नमस्कार तुमचा पुढच्या वर्षी नमस्कार नाही द्या तर माझा उजवा हात कापून देते. उजवा हात कापून देते. मी ठेवणार नाही. एवढी तर ताकद आहे. अशी श्रद्धा आहे इथल्या भाविकांमध्ये. तर पुढे आणखी आपण जाण्याचा प्रयत्न करूया. सर माझे मित्रच आहेत कांबळे सर. खूप जणांकडून ऐकलो ज्याच्या त्याच्या पद्धतीने माहिती सांगत आहेत. तुमच्याकडून काय माहिती आहे की नेमकं इतर वैशिष्ट्य काय आहे मंदिराचं? सर आपण जे हे पाहत आहात जो काही निसर्ग सौंदर्य आहे हा बालाघाटाच्या रांगात वसलेलं हे देवीचं मंदिर आहे. हे खूप जुनं मंदिर आहे आणि या मंदिराची महती डोळ्यापासून चालत आलेली आहे. आणि याचं महात्म्य असं आहे तुळजापूरची आई त्यानंतर या देवीला तुळजापूर आईच्या रूपातच पाहतात. इथं कोणाला आडी अडचणी आल्या
देवीला नवस बोलला तो नवस पूर्ण होतो, अशी ती आख्या आहे. खाजरं लागलं, कोणाला लेकरू बाळ होत नाही तर ते इथं नवस बोललात तेही पूर्ण होतो. आणि या ठिकाणी सर लातूर जिल्ह्यातीलच नाही, परिसरातील कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, इकडं नांदेड विभाग, विदर्भातून अनेक भाविक भक्त येतात. आणि इथं 9 दिवस जे की आपण नवरात्र म्हणतो, दररोज विविध कार्यक्रम इथं केले जातात, देवीची पूजा केली जाते आणि भाविक भक्त इथं येऊन देवीचं दर्शन घेतात, समाधान व्यक्त करतात. या देवीचं महात्म्य सांगल तेवढं कमी आहे सर. खूप धन्यवाद सर. त्यामुळे सर आपण मध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही याच ठिकाणी अनेक भाविक इतक्या वेळ खूप लाईन लावून दर्शनासाठी थांबले होते. आता थोडीशी कमी झालेली आहे लाईन. आता पुढे जाऊया. येतो त्यांच्याकडे येतो मी. आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. पूर्ण या मंदिराचा गाभारा जो आहे त्या गाभाऱ्याच्या जवळ आपण प्रवेश करत आहोत. आणि हे भाविक जे आहेत याच ठिकाणी आता मागच्या 9 दिवसापासून मोठा नवरात्र उत्सव राज्यभरामध्ये देशभरामध्ये सुरू आहे. आणि ही जी स्थिती आहे आता रोहिणा गावच्या अंबिका देवी मंदिरातून तुम्हाला हे लाईव्ह दृश्य पाहायला मिळतंय. सर थोडंसं मध्ये कॅमेरा घ्या आणि आपल्या दर्शकांना व्यवस्थित असं दाखवता येईल. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून हे तुम्ही रोहिणा येथील अंबिका देवीचं हे दर्शन तुम्ही करताय. अनेक महिला बांधव, पुरुष मंडळी, महिला मंडळी, लहान वयोवृद्ध बालक या मंदिरामध्ये येऊन अंबिका देवीचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत. पोलीस कर्मचारी बांधव देखील या ठिकाणी त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे रोहिणा आणि रोहिणा गावची ही अंबिका देवीच्या मंदिरामधून तुम्हाला हे लाईव्ह दृश्य पाहायला मिळते. या मंदिरामध्ये मागच्या अनेक वर्षापासून जे पुजारी म्हणून आहेत मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं नाव सांगा मला अगोदर. गंगाधर गणपती पुजारी. येऊ देऊ नका त्यांना. गंगाधर गणपती पुजारी आहे तुम्ही. बरं किती वर्षापासून आहेत या मंदिरामध्ये? माझं अक्षरमधला जन्म आहे. 12 वर्षापासून मी माझे वडील करत होते अगोदर. तुमच्या वयाच्या 12व्या वर्षापासून इथं आहात तुम्ही. बरं काय माहित आहे या मंदिराबद्दल? मंदिराची माहिती आहे. मंदिर खाली पण ते लहान होतं तेव्हा तिकडे. म्हणजे या ठिकाणी नव्हतं का? हा इथं होतं. बरं पुन्हा मग ते कसं आणण्यात आलं इकडे? त्याने असं सगळं सप्ताह हे वगैरे करून सगळं पद्धतीने आणले त्यांनी. सगळ्यांनी गावांनी सगळ्यांनी आणलेलं आहे. काय वैशिष्ट्य आहे इथल्या देवीचं? वैशिष्ट्य देवीचं गुपित आहे. हे अवतार गुपित अवतार वडील असं परंपरा आलेली आहे वडिलाची. मग माझं मी वयाच्या 12 वर्षापासून मी आहो. 12 आता माझं 80 आले. सांगतो मी बघत पूजा लोकांचं काय भावना तसं भावनेप्रमाणे त्याचं समाधान करीत आलेलं आहे. अच्छा आता हे नवरात्र उत्सव सुरू आहे. काय काय उपक्रम राबविले जातात इथं या नवरात्रातला? कोणता उपक्रम काय काय राबविले जातात? आता उपक्रम आता हे ते मंदिर बांधल्यापासून चालू आहे हे सगळं. इथल्या लोकांनी मला सांगितलं 28 वर्षापासून इथं हे महाप्रसाद वाटप केला जाते. मग त्याला कुठून निधी कुठून येते? कुठून येते? गावातर्फे लोकांचं. गावातून सगळ्यांनी दिवस एक दिवस असा करून हे चालू ठेवले नवरात्र. तुम्हाला काहीतरी झालं तुमच्या काहीतरी तुम्ही काहीतरी दिलेलं बोल दिलेलं. आता मला तर काही माहिती हे परंपरा आलेली एवढं माहिती. पारंपरिक पद्धतीने जी आहे मागच्या अनेक शेकडो वर्षाचा इतिहास या रोहिणा गावच्या अंबिका देवी मंदिराला लाभलेला आहे. मात्र शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही अशी त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. आपण तिकडे पलीकडे महिला बसलेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. तांबोळी सरांना विनंती असणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी म्हाताऱ्या वयस्कर महिला ज्या आहेत त्यांच्याकडून खरी माहिती मिळते असा माझा एक अंदाज आहे.
नवीन दाम्पत्य दिसते. कुठून आलात काकू? तुम्ही काका आहे, थांबा जरा काकूला बोलू द्या. बनसावरगाव बरं, कुठं आहे बनसावरगाव? लातूर रोडच्या राकेशवर येते. किती वर्षापासून येता इथं? जेव्हा येणं होईल तेव्हा येतं. चांगला महत्व आहे. काय वाटतं इथं देवीच्या या मंदिरामध्ये आल्यानंतर? चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय, नादर वाटतंय, बसा वाटतंय, येऊ वाटतंय. बरं आम्ही लांब असताना येणं होत नाही, समाधान वाटतंय आम्हाला. तुम्हाला बोलत होतो तर काकाच सांगायला तयार झाले होते, आता मी त्यांच्याकडे जातो. बरोबर का? काय सांगायचं इथं मंदिरामध्ये आल्यानंतर? काय वेगळं काय वाटतं? समाधानी मंदिर आहे की या ठिकाणी आले की जवळजवळ आमची दुःख पीडा देखील कमी होते. हा, दुःख पीडा, काही त्रास, काही आमच्या संसारामध्ये कमी जास्त सारं चांगलं होतं. इतके हे जलजलाट देवस्थान आहे. तुम्ही किती वर्षापासून येता? मी जवळजवळ 40 वर्षापासून येतो. वर्षातून 40 वर्षापूर्वी मंदिर इथं होतं का? होतं, बारीक होतं, उगं बारीक होतं. इथं काहीच नव्हतं. म्हणजे तुमच्या डोळ्याच्या समोर देवीच्या मंदिराचा उद्धार झाला, जीर्णोद्धार झाला, हे सगळं समोर झाले. हा, माझ्या समोर झाले. पहिलं उगं बारकोचं मंदिर होतं. आता 40 वर्षापासून येतो आम्ही इथं. बरोबर. मी येतो, आता हे पुन्हा आल्यात. बरं, वर्षातून एकदा दोनदा येत आहोत तिथं. जवळ इथून 15 किलोमीटर गाव आहे आमचं. तुम्हाला सगळा महाराष्ट्र बघतोय आता. 40 वर्षापूर्वी जी स्थिती होती रोहिणा गावची आणि आता कसा बदल झाला? आता लय फरक पडलाय. काय तर 10 पटीनं फरक पडलाय. हो का? 10 पटीनं गावाची सुधारणा आली, 10 पटीनं देवळाची सुधारणा आली. ह्या तर झाली व दुसऱ्या देखील. उगं गावात घर 4 ह्याकडला 4 त्याकडला अशी होते. पुन्हा घर मोठे होत बांधकामान येईल ते प्रगती, भयंकर प्रगती झाली बघा या गावची देखील देवीच्या कृपेमुळे. इथे आल्यानंतर एक आत्मिक समाधान लाभतं. नुसतं समाधान नाही तर अनेक संकटावरती उपाय सुद्धा या मंदिरात आल्यानंतर आपोआप सगळ्या संकटाचे दरवाजे जे आहेत ते खोलले जातात, अशा भावना या काकांनी व्यक्त केल्यात. अजून बऱ्याचशा महिला, जितक्या लोकांना आपण बोलत जाऊ तितके लोक वेगवेगळ्या त्याच्या शैलीमध्ये सांगणार आहेत. आणि तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा कळवा कमेंट बॉक्समध्ये. आपण पुढे जाऊया. रशीद तांबोळे सरांना विनंती आहे, सर आपण पुढे जाऊया. बघा इकडे पाठीमागचा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. मंदिराच्या पाठीमागूनचा जो भाग आहे अतिशय निसर्गरम्य, या वसुंधरेनं नटविलेल्या या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही बघू शकता हा परिसर. आता हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे आणि हे मंदिर पूर्ण जे आहे तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून बघायला मिळते. महिला मंडळी इकडे सुद्धा सुरूच आहे. बघा परडी भरणं सुरू आहे. अत्यंत वयस्कर महिला आहेत. आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतंय 90च्या घरामध्ये असतील काकू. काय माहिती मिळते आजी? हां, मी आजीकडे जातोय मी. हां, मी तुमच्याकडे आलोय बोलायला. बरं, तुमचं नाव मला सांगा बरं आजी. बसून घ्या सर. ऐकायला येतंय? बरं थांबा, मला त्यांच्याशी बोलू द्या. थोडं येते, थोडं येतंय. बरं. हे काय आहे आजी, कशासाठी भरतात हे परडी? तुम्हाला त्यांनी शिकवतायत बोलायला. तुमच्या मनाचं सांगा ना, काय सांगताय ते. पुढे मीच बसतो. किती वर्षापासून बसते? 12 वर्षापासून झाले. हो का? मला काहीतरी 80 वरून झाले. आम्ही म्हणतच होतो 90 वर्षाच्या आसपास तुमचं वय असेल म्हणून. मला रजाकार ठावा आहे. अरे बापरे, आता मला मग सविस्तर मांडी घालूनच बसावं लागेल इथं. रजा काय मला पगार देणं, काय देणं तुम्हाला. तुम्ही आता 90 वय म्हणल्यानंतर तुम्ही लाडक्या बहिणीच्या तर यादीमध्ये नसाल, परंतु 60 वर्षाचं जे आहे ते तुम्हाला लाभ मिळत असेल ना शासनाकडूनचा? काय बी मिळणार. हा, बर. बकळ बऱ्या कराय गेलो. बसलो उगदी पुढे काय मिळेल करेल. या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगा ना. हे मंदिर 15 वर्ष झाले का? 20 वर्ष झाले याला बांधून. 20 वर्ष झाले बांधून झाले का? तुमचं वय 90 वर्ष आहे.
मग तेव्हा कळत होतं का तुम्हाला सर लहानपणी असताना किती वर्षापासूनचं असताना कळत? वडगाव जाळलं तेव्हा मला ठाव आहे. कोणतं गाव जाळलं? वडगाव जाळून बोटीला आलते. बर म्हणजे ते रजाकार होता. रजाकार. बर तेव्हाच्या आणि आताच्या मध्ये काही बदल वाटत नाही? बदल आता झालं काय नाही आता. संपतोय आता. बर सरांना मी विनंती करणार आहे, हे परडी कशासाठी भरतात याचं महत्व काही तुम्हाला सांगता येते का? काय सांगता येतं, आधी आमची सासू बसली, मग त्याच्यानंतर आम्ही बी म्हातारे झालो. तिनं म्हातारी झाली, आम्ही म्हातारे झालो. आता ती परडी म्हणजे पहिलं नुसतं काटे कुठे हे काही ही होते कारीचे झुडप, एवढं सगळे झुडप होते. एवढ्या झुडप महागून काढल्या त्या गावातल्या. बर एवढ्या झुडप काढून या माईचं मंदिर बांधलं. माई बद्दल सांगा ना थोडीशी माहिती. आता येताना महिला सांगत होत्या. ही खाली होती, हा खाली होती बस मंडास वरी आणून बसल्या. म्हणजे असं कोणाला त्यांनी साक्षात्कार झाला का की मी इथं बसणार नाही म्हणून? नाही. मग कशी आली इकडं? उग त्या लोकांनी असं त्याच्या स्वप्नानं ह्याने येऊन बसते म्हणजे असंच बसिले हिला. असं आहे का? बर बर ही अलीकडली वरीच होती. बर गावातून आली त्या भैरूबापाशी बसली. ती बी येण्याच्या आधी, आणि मग तिथून तीर्थावर बसली. मी बी येण्याच्या आधी तीर्थावर बसली, त्या तिथं बसली. तिथून जी इथं कवा बसल्या ती माझ्या आधी. असं आहे का? माझ्या आधीच बसल्या. बर बर खूप तुमचे धन्यवाद. आपण आता तिकडे जाऊया जिथे महाप्रसाद बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. फुलचंद रुपकेंद्र सरांनी माहिती दिल्याप्रमाणे या ठिकाणी अनेक विवाह सोहळे देखील सुरू होतात. महिला परडी भरत आहेत आणि एखाद्या महिलेकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं परडी भरण्याचं महत्व काय. काकू तुम्हाला सांगता येते का कशासाठी भरतात ही परडी? ते सुखाचं ठेवा म्हणून भरतात. काय बोलावं आम्हाला काही माहिती नाही ना बोलायचं. काकू थांबा, परडी भरली आता तुम्ही भरली ना, काय महत्व आहे परडी भरण्याचं? काय त्याच्या मागचं कारण आहे म्हणजे आता दुसऱ्या महिलांना समजेल. कारण आता आजीला मी बोललो पाहिजे तशी ते माहिती देत नाही. तो तुम्हाला काय माहिती आहे परडी भरल्यानंतर काय नेमकं त्याचं कारण काय? चांगलं राहावं, सुखीच व्हावं, बस एवढंच आहे. कारण पुढे जाऊया सर आपण. ज्यांना जशी माहिती आहे तशी माहिती इथले भाविक देत आहेत. बघू शकता तुम्ही मुस्लिम महिला देखील या अंबिका देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या तुम्हाला दिसत आहेत. इथले भाविक मला हात करून बोलत आहेत. आपण या सर, कुठून आला तुम्ही? करडखेल आला सर. करडखेल. बरं बरं बरं. किती वर्षापासून इथे येता? मला जसं कळतं तसं येतं सर. बरं 10-15 वर्ष. बरोबर. काय नेमकं इथं आल्यानंतर काय वाटतं? काय वाटतं? मला शांती वाटते सगळं देवाचं. तुमची टोटल फॅमिलीच झाली दिसते. बाटची आई आहे, घरचे आहेत का लेकरं. लोक सांगतात अगोदर इथं नव्हतं मंदिर, दुसरीकडे होतं. त्याबद्दल काय माहिती सांगा? इथंच होतं, साधं होतं आता बांधले छोटं होतं इथं बांधले. बहुतेक वरी होतं वाटतं असं. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण आणखी इकडे. हा म्हणजे ज्या लोकांनी नवरात्र उत्सवामध्ये ज्या लोकांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांची या ठिकाणी यादी बनविण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी कोणी दिलं, दुसऱ्या दिवशी कोणी दिलं, हे सगळी यादी जी आहे त्या ठिकाणी. आणि इथेच तो आता इकडे आपल्याला शेड दिसतोय, पत्र्याचा शेड मारला आहे सध्या. आणि याच पत्र्याच्या शेडमध्ये महाप्रसाद बनविण्याचं काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. इथेच लाईन लावून अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी ही लाईन लावून प्रसाद सुद्धा घेत आहेत भाविक. आपण मध्ये जाऊया सर, माझ्या सोबत यायच्या तुम्ही. अनेक वर्षाची परंपरा लाभलेल्या या रोहिणा गावच्या अंबिका देवी मंदिरातून आपण
हे तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतंय. हे इकडे राईस बनते, तिकडे वरण बनलेलं आहे, शिरा बनलेला आहे. आपण इथे या भाविकाकडे जाऊया. आतापर्यंत इथे किती लोकांनी भेट देऊन गेले असतील? सरासरी आतापासून वेळामध्ये 10,000 लोक झाले होते. बरं. सरासरी माझा एक अंदाजा, कारण मीच स्वतः स्वयंपाक करणारा. बरं बरं बरं. योगायोग तुमच्याकडे चालू, मी तुम्ही आचार्यच आहेत. 28 वर्ष झाला सरासरी. बर. स्वतः मी 28 वर्ष झालं चालू केलं आहे. कम्प्लीट एक 28 वर्ष झाले. 10,000 लोकांना पुरेल असं आतापासून 10,000 जेवले, अजून सरासरी 4,000 येतील दिवस मौजे कोणाला कम्प्लीट. बघू शकता तुम्ही या इकडे. आता शेवटचा तुम्हाला एक तिकडे पेंडॉल मारलेला जो प्रांगण आहे असू द्या. हे बघा इकडे मोठं मैदान सुद्धा या ठिकाणी आहे. गावकऱ्यांनी अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचं शुभ विवाह असेल, या ठिकाणी अगदी शांततेत पार पाडता येईल, निर्विघ्न पार पाडता येईल असं इथं सुसज्ज लग्नविधीसाठी परिसर सुद्धा सगळा सज्ज आहे. आणि आता शेवटचं तुम्हा दर्शक मंडळींना मी सांगू इच्छितो आहे, तुम्हाला जर या रोहिणा गावला जर यायचं असेल तर माहिती देण्यासाठी माझ्यासोबत केंद्र सर असणार आहेत. रोहिणा गावला जर यायचं असेल चाकूरवरून किंवा कोणीकडून कसं यायचं, इथं कसं यायचं, काय माहिती सांगणार आहे? चाकूरहून 14 किलोमीटरवर गाव आहे आमचं. बरं. उदगीर पासून 24 किलोमीटरवर. बरं. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मुंबई, तेलंगणा, पुणे, मुंबई, सोलापूर इथून लोक येतात. जास्त बंजारा म्हणजे लंबाण्याचे लोक इथे मुक्कामी घेऊन सुद्धा करतात. हा. आणि इथे नवसाला पावणारी म्हणून ती ओळखली जाते. खूप खूप धन्यवाद सर. इथे थांबूया आपण. रोहिणा गावच्या अंबिका देवी मंदिरामध्ये आल्यानंतर ॲडव्होकेट गणपत केंद्रे यांची आणि माझी भेट झालेली आहे. गणपत केंद्रे सरांना काय या मंदिराबद्दल माहिती आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वागत आहे सर तुमचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये. सर्वप्रथम काय माहिती आहे इथल्या या मंदिराबद्दल? या मंदिराची माहिती अशी आहे, ही देवी महाराष्ट्रात केव्हा स्थित झाली त्याची अधिकृत माहिती नाही किंवा कोणता आधार नाही किंवा कोटल शिलालेख वगैरे तारखेचा नाही. जसं तुळजाभवानीची स्थापना केव्हा झाली तिथं शिलालेख असतात, तिथं उदरमला एका देवीची शिलालेख आहे, तिथं शिलालेख आहे तारखेवार. तसं ह्या मंदिराची रोहिणा गावची जी अंबिका देवी आहे ही तुळजापूरची एक शाखा आहे आणि दुसरी इकडची जी आहे पूर्वेकडील ती माहूरची शाखा आहे आईची रेणुका माता. म्हणजे दोन मंदिर आहेत. दोन मंदिरं या ठिकाणी रोहिणा येथे स्थित आहेत. परंतु हे मंदिर केव्हा स्थित झालं रोहिण्याला हे कुणालाही माहीत नाही. मी आमचे आजोबा किंवा दुसऱ्या भावकीतले कोणी पंजोबा जे जिवंत आहेत अनवयस्क त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालाही ह्या 100-150 वर्षामधलं काहीच नाही, आम्हाला माहिती नाही. आमच्या अगोदरच हे स्थित आहे. अनादी काळापासून चालत आलेलं हे रोहिणा गावची परंपरा आहे आणि आम्ही जन्मलोही नव्हतो तेव्हापासून या ठिकाणी ही देवी इथे तिचा अगदी सहवास आहे. सर तुमचं वय आताचं सध्याचं किती आहे? आणि मी 67 वर्षाचा आहे. 67 वर्षाचं म्हणजे तुमच्या आई वडिलांनी सांगितलं? आई वडिलांनी किंवा माझ्या घरचे आजोबा नसले दुसऱ्या आजोबाला मी विचारून इथली तारीख काही कुठे आधार वगैरे मिळतोय का रोहिण्याला कोण्या इसवी सनामध्ये ही देवी स्थित झाली. आणि हे जे आहे सर्व जाजवले मंदिर आहे, देवीचं जाजवले मंदिर आहे आणि त्यानंतर ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह्या आख्यायिकेच्या प्रमाण धरून बरेच आंध्रा, कर्नाटक, त्याच्यानंतर तेलंगणा, मुंबई, पुणे येथून लोक हिच्या दर्शनाकरता येतात. आणि अगोदर संसर्गजन्य रोग म्हणून खरूज होत होता अगोदर, आता नाही. संसर्गजन्य रोग त्या आईच्या नावानं संसर्गजन्य रोग म्हणजे त्याला आपण म्हणायचो खाजगी भाषा खरूज म्हणतात. खरूज आणि ते देवीचा गाडा वगैरे ते त्याचसाठी असायचं. ते नवस फेडण्याकरता इथं आले आणि कल्लोळामध्ये जर स्नान केला त्या पेशंटनं म्हणा की थोडक्या खरूजच्या तर ते खरूज नष्ट व्हायचं अशी एक आख्यायिका आहे. आणि आमच्या अंदाजा सुरू आहे कधी आता सध्या येईना झाली तुम्ही ही खरूज कारण खरूज हा आता नष्ट होऊन गेलेला आहे आरोग्य खात्याकडून. जसा देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा म्हणत होते की नाही, देवी बी राहील नाही खरूज बी राहील नाही. पण अगोदर खरूज होतं
आणि ह्या आईला इथं दर्शनाला येऊन तिथं कल्लोळामध्ये स्नान केलं ते खरूच नष्ट व्हायचं. याचा दुसरा भाग जर आपण बघितला तर त्याला अंधश्रद्धा सुद्धा बोललं जातं. आणि त्याच्याबद्दल कसं सांगा? ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. कारण स्नान केल्यानंतर स्वतः पेशंट बोलत होता की माझं खरूज ह्या आईनं नीट केली म्हणून. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यात भरपूर फरक आहे. तुम्ही श्रद्धा अंधश्रद्धा म्हणता, मी श्रद्धा म्हणतो असं आहे. आणि मग आज जाऊन गाभाऱ्यात जर आपण त्यांच्या बांधकामाचं जे शिल्प आहे ते जर बारीक नजरेनं आपण जर त्याची ते हे केली पाहिलं तर शिवकालीन मंदिर आहे असं आम्हाला वाटतंय. कारण 12 ज्योतिर्लिंग जे भारतात आहेत अस्तित्वात, तिथं मध्ये जाऊन जर आपण बघितलो हे सर्व कमानी दगडांच्या काळ्या दगडाच्या आहेत. तो दगड 12 ज्योतिर्लिंगापैकी महादेवाचा तो दगड आणि हा इथला दगड एकसारखाच आहे काळा. त्याची बांधणी सुद्धा हेमाडपंथी आहे इथल्याही. तुम्ही जर लक्ष करून पाहिला असाल किंवा पाचाल तर ते तुम्हालाही मान्य करावं लागेल शिल्प एक आहे म्हणून. तुमच्यापेक्षा वयस्कर लोकांशी सुद्धा संवाद साधला मी, परंतु इतकी सखोल माहिती कुणीही दिली नाही. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वो लोग निराले होते हैं माता जिनका नाम पुकारे, वो किस्मत वाले होते हैं. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. ओ ऊंचे पर्वत पे रानी माँ ने दरबार सजाया है. चलो देख रही है माता अपनी आँख के तारों का. रास्ता देख रही है माता अपनी आँख के तारों का. हो मस्त हवाओं काय की झोंका, मस्त हवाओं काय की झोंका, ये संदेशा आया है. मस्त हवाओं काय की झोंका, मस्त हवाओं काय की झोंका, ये संदेशा लाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो आया है, मैया ने जोर से बोलो. पीछे वालों ओ कहना बोलो. अब माइक में नहीं बोले तो सब जोर से बोलो. बोलो भैया भी बोलो, बोलो जी बोलो. ओए पीछे वालों चाची जी बोलो, आंटी जी बोलो, और बचवा बोले फिर से बोलो. आवाज नहीं आई, जोर से बोलो, जोर से बोलो. ये जय माता दी कहते जाओ आने जाने वालों को. जय माता दी कहते जाओ आने जाने वालों को. चलते जाओ तुम मत देखो अपने पाँव के छालों को. जिसने जितना दर्द सहा है
सहा है उतना चैन भी पाया है। माता जिनको याद करे वो लोग निराले होते हैं। माता जिनका नाम पुकारे वो किस्मत वाले होते हैं। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। ओ ऊंचे पर्वत पे रानी माँ ने दरबार सजाया है। चलो देख रही है माता अपनी आँख के तारों का। रास्ता देख रही है माता अपनी आँख के तारों का। हो मस्त हवाओं काय की झोंका, मस्त हवाओं काय की झोंका, ये संदेशा आया है। मस्त हवाओं काय की झोंका, मस्त हवाओं काय की झोंका, ये संदेशा लाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। चलो आया है, मैया ने जोर से बोलो। पीछे वालों ओ कहना बोलो। अब माइक में नहीं बोले तो सब जोर से बोलो। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह कडे। शिवाजीराव गायकवाड, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।